पाक तेलानं डब्यानं गॅसनं आमचं बा घरावर जाळ उठलाय त्याचं काय करायचं? 400चा गॅस 900ला, तेलाचा डबा 600चा 1200 1400ला, कसं काय चालायचं? विकास गावाचा बी केलाय त्यांनी आणि मूळ पाणी आमच्या गावाला दिल्यामुळं गाव सुस्थितीत आहे आज. म्हणण्याचा अर्थ की जरांगे फॅक्टर काम करणार, ओके, पूर्ण तालुक्याला काम करणार. हो, पूर्ण तालुक्याला नाही महाराष्ट्रात पूर्ण जरांगे पाटील चालणार. याचा फटका दादांना बसणार 100% बसणार. आणि आबांबद्दल हा बस आता काय मग तिकडे नेहमी काय इकडे नेहमी काय जिकडे तिकडे असते हे रेस्ट हाऊस 45 दिवसात नारळ फोडून 40 दिवसात बांधून 45 दिवस उद्घाटन करायला. मोहिते पाटलाला जी मागल ती 15-20 वर्षापासून गावाला काय नाही दिलं अशातला भागच नाही. काय मागल दिलंच. लाडकी बहीण काय करता तुम्ही? 100 पैसे 150ला की लाडकी बहीण काय करता? लाडकी बहीण घेऊन जमत नाही इथं. नाही, पाणी दिलं नाही, रस्ता दिला नाही. बैल आम्ही काल तिकडे गेलतो, याला काय ते शिराळालाही गेलतो, 1-5-6 गावात गेलतो, पण काय नाही, एक रस्ता नाही, त्यांना पाणी सुद्धा नाही. मुलीमला पाणी 8 दिवसात एकदा देते ते प्यायला सुद्धा. टिंबुर्णीला तशीच अवस्था आहे. नमस्कार मित्रांनो, ETV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत माढा विधानसभेतील अरण या गावी. तर आपण जाणून घेणार आहोत अरणच्या जनतेतील मनात कोण आहे, आबा, ताई किंवा दादा. जय महाराष्ट्र. अरण यंदा माड्यात सत्ता परिवर्तन होणार का? यंदा माड्यात सत्ता परिवर्तन 100% अटळ आहे आणि होणार बी आहे. ह्याचं कारण एकच आहे की मराठी समाजावर जो अन्याय होतोय, हो अन्याय मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही आहे. त्याच्यामुळं जो जरांगे पाटील साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही मतदान करणार आहे. दादांच्या विकासाबद्दल तुमचं मत काय? दादांच्या विकासाबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही, पण आमचं जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही वागणार. आम्ही मराठीची माणसं आहे. यंदा माड्यात सत्ता परिवर्तन होणार 100% सत्ता परिवर्तन होणार. आणि जी गद्दारी झालेली आहे, उद्धव ठाकरे साहेब देखत उद्धव ठाकरे साहेब काय अपशब्द 2 शब्द काय काय ते बोललेत आहेत की ह्याचा पक्ष नाही त्याचा पक्ष नाही, पण उद्धव ठाकरे हा जातीवंत हिंदूसाठी लढणारा एकमेव नेता आहे. त्याच्यामुळं आणि त्याला उद्धव ठाकरे साहेबांना म्हणतात की हे काय शिवसेना उद्धव ठाकरे नाही, पण उद्धव ठाकरे हा माणूस बाळासाहेब ठाकरेचं ओरिजिनल रक्त आहे. त्यामुळं शिवसेना ही कोणाची आहे तर फक्त उद्धव ठाकरेचीच आहे आणि उद्धव ठाकरेचीच राहणार आहे. त्याच्यामुळं आम्ही एकनिष्ठ जरांगे पाटील आणि उद्धव साहेब ज्या बाजूला असतील त्या साहेबला मित्र करणार आहे. मिनलताईबद्दल तुमचं मत काय? लाडक्या बहिणीवरून त्यांचा जोरदार प्रचार चालू. लाडक्या बहिणीला 15 देतात आणि आमचं इकडं पाक तेलानं डब्यानं गॅसनं आमचं बा घरावर जाळ उठलाय त्याचं काय करायचं? त्याचा जाळ उठलाय त्याचं काय करायचं? हा, महागाई वाढली, तेलाचा डबा गॅस 400चा गॅस 900ला, तेलाचा डबा 600चा 1200 1400ला, कसं काय चालायचं मला सांगा तुम्ही. त्याच्यामुळं जे आहे ही जरांगे पाटील आणि मी तर खास मशाल उद्धव ठाकरेची मशाल आणि जरांगे पाटील जेव्हा त्याचा माणूस आहे. तर आजोबा, तुम्हाला काय वाटतं अरणची जनता कोणाला सपोर्ट करेल? आज या ठिकाणी शिवाजी कांबळे यांनी बबनदादाला साथ दिलेले आहे आणि मूळ प्रश्न पाण्याचा होता, ती दादाने सोडविला आहे. दादामुळे या गावाला पाणी मिळालं म्हणून अरण बऱ्यापैकी बबनदादा मागे राहील. तर मग इथं आबांची पण सभा झालेली आहे. हो, तर आबांचा त्या सभेला आम्ही बी होतो. होय, तर आबांचा काय सपोर्ट म्हणतात? भारताबाद त्या बाजूला, त्यामुळे बऱ्यापैकी 30 वर्ष चाललं. आणि अरणचा सपोर्ट मिनलताईला कसा आहे? मिनलताईला कमी राहील. पण दादाने 30 वर्ष सत्तेत असल्यामुळं त्यांना काय फायदा होईल का? 100% फायदा होईल. म्हणजे त्यांना विकास विकास गावाचा बी केलाय त्यांनी आणि मूळ पाणी आमच्या गावाला दिल्यामुळं गाव सुस्थितीत आहे आज. म्हणजे पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित चालू असल्यामुळे त्यांच्याकडे सपोर्ट आहे. अरण माढा विधानसभेमध्ये सत्ता परिवर्तन होईल असं वाटतंय का तुम्हाला? हो, नक्की होणार. आणि मिनलताईबद्दल तुम्हाला काय वाटतं? मिलनताईबद्दल बी आम्हाला आदर आहे, पण आम्ही मतदान तुतारीला करणार. कारण जरांगे पाटलाच्या पाठीमागं आम्ही आहे. जी जरांगे पाटील आम्हाला आदेश दिला त्याचं पालन आम्ही करणार. आम्ही मराठी आहे. म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ की जरांगे फॅक्टर काम करणार, ओके, पूर्ण तालुक्याला काम करणार. हो, पूर्ण तालुक्याला नाही महाराष्ट्रात पूर्ण जरांगे पाटील चालणार. याचा फटका दादांना बसणार 100% बसणार. मिनलताईंनी लाडकी बहीण योजना दिलाय, त्यांचा लाडक्या बहिणीवर जोरदार प्रचार चालू आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? आता ते
लाडक्या बहिणीविषयी मी बोलू शकत नाही, पण माझं वैयक्तिक मत सांगतो की मी जरांगे पॅटर फॅन आहे. त्यामुळं मी जरांगे पाटील ज्यांनी सांगितलं आहे जरांगे पाटलांनी की ज्यांनी आपल्याला आपल्या जातीविषयी काय वक्तव्य केले ते त्यांच्या विरोधात मतदान करा. त्यामुळं मी जरांगे पाटलांनी सांगितलेलाच मतदान तुतारीलाच करणार आहे. यंदा सत्ता परिवर्तन होणार माड्यात. 100% होणार म्हणजे होणार. तर काका तुम्हाला काय वाटतं कोण होईल यावेळेस आमदार? आता चालू अशी परिस्थिती आहे का माढा तालुक्यात बबनदादांनी विकास केलाय, पण बबनदादांनी 30 वर्ष आमदारकी भोगली काय. आता बबनदादा मुलगा जे आहे रणजितसिंह मोहिते, आपल्या रणजितसिंह शिंदे, त्या क्वालिटीचा उमेदवार नाही चालवला काय. तसा परिवर्तन ही कसं आहे काळाची गरज चालू. मग परिवर्तनाच्या लोकांनी चाललं पाहिजे असं माझं मत येतं. तुम्हाला काय वाटतं भैया नाही तर दुसरं कोण? आता भैया नाही तर म्हणले आता ते आपण कोण असेल ते 100%. आपण नंतर मोठं म्हणलं तर आता आबासाहेब आणि मिनलताई. मग कसं आहे बरं का, तर चालू आता तालुक्याचा सर्वे जर केला धनंजय आबाला म्हणजे आपलं अभिजय आबाला सामान्य जनतेतनं चांगला सपोर्ट आहे असं माझं मत येतं. आरणकडून जास्त करून अभिजित आबाला सपोर्ट आहे 100%. 100%. मिनलताईंबद्दल काय म्हणणार? मिनलताई काय झालंय, एक तर ते महिला उमेदवार आहे आणि त्यांचं लय कार्य नाही तसं. महिला उमेदवाराला मतदान पडेल पण ते ह्यात नाही पडणार. लाडकी बहिणीचं यात काय योगदान असेल? लाडकी बहीण काय करता तुम्ही 100 पैसे 150 की लाडकी बहिणी काय करता, लाडकी बहीण घेऊन जमत नाही तर. माढा विधानसभेचे भावी आमदार कोण होतील? अभिजित आबाच होतील वाटतंय. बबनदादांनी 30 वर्ष काम विकास केला का नाही? 30 वर्ष काम केलंच. बबनदादा स्वभाव चांगला आहे, माणसं सांभाळायला चांगला आहे ती, पण भया त्या स्वभावाचा नाही. तरुण पिढीला त्याचं आपलं स्वभाव मॅच होत नाही, ही एवढा फरक आहे. आणि विजयदादांनी इतकं काम केलं या आरणमध्ये की बोलायचं काम नाही. 45 दिवसात तेव्हा ही रेस्ट हाऊस आहे का, ही रेस्ट हाऊस 45 दिवसात नारळ फोडून 40 दिवसात बांधून 45 दिवस उद्घाटन करायला. तर मोहिते पाटलाला जी मागल ती 15-20 वर्षापासून गावाला काय नाही दिलं अशातला भागच नाही. काय मागल दिलंच, फोडलाच नारळ, झालंच. महिना 2 महिन्यात 4 महिन्यात 6 महिन्यात दादा बी द्यायचं. जेवढं बबनदादांमध्ये आलं नाही तर तेवढं मोहिते पाटील तेवढं त्यांच्या डबल वेळेस येऊन गेले ते इथं. आणि हे आरणगाव म्हणजे मोहिते पाटलावर प्रेम करणारा माणूस आहे आणि बबनदादावर बी करते प्रेम. पण आता दादा उभा नाही तर बरोबर. आणि बरं त्यासनी कोणी बी दाखला आहे, मग आम्हाला नको का, आमच्या पोरासनी नको का, मग आमचा बी जरांगी दादा आहे तर मग आम्हाला वाटतंय ना गायला थोडंसं काहीतरी बदल व्हावा. नवी उमेद आहे, तगडा पैलवान आहे, लोकाला भाव मिळायला लागला, काटा बिगर हाणता काय चाललंय ती म्हणून म्हणायचं आपण बी. मग का नको, देऊ एकदा चान्स. जरांगे फॅक्टर काम करणार का आरणमध्ये? 100% करणार, 100%. 1% नाही 100% काम करणार. सगळी अशी तावून आहे ती. दादांचा एक शब्द भावला आहे फक्त की ती ठेका घेतला. दादानी ती इतकं ज्येष्ठ माणूस आहेत पण त्यांनी ती बोलायला नको होतं. दादांनी असं बोलायला नको होतं तेवढं, त्यामुळे मन दुखले ती. दादावर प्रेम आहे सगळ्याचं, नाही असं नाही, पण तेवढं बोलायला नको. दादानी ठेका घेतला म्हणल्यावर मग आता कसं करायचं, मग मराठी मतं नको आहे ती. हां मतच पाहिजे ती. आणि ठेका कोणाचा घेताय, काय करताय नेमकं? तुमच्या म्हणजे वयाच्यानुसार शोभलं नाही ती, बोलणं शोभलं नाही दादाचं. आणि परत बाह्याने बी तीच चूक केली पंढरपूरला जाऊन. ती कुठं 50,000 खर्च केलं, लोकांनी पैसे पाठवले त्याच्यावर, कसं काय करायचं? मग आम्ही तर तुमच्या मागणं हलणार बी नाही, जाणार बी नाही. अशा माणसं तुम्ही काहीच बघत नसला तर मग कशी जाणार नाही ती माणसं? दादा जर उभं असतं तर आम्ही दादाकडे होतो. मिनलताईबद्दल तुमचं मत काय? नाही त्यांचं काही इकडे चालणार नाही, त्यांचं काही कार्यच नाही. त्यांनी आपलं माड्यापुरतं ते 4-5 गावं आणि 23 तारखेला बघा 20-25 हजाराच्या वर मत पडणार नाही. एवढं सांगतो. लाडक्या बहिणी महिला मत करतील बहिणीला अहो ते तर बोलूच नका. अरे काय स्वतः बाबा दादा म्हणलं काय 1,500 रुपये देऊन करायची. दादाच म्हणलं आमचं नेतच दादा पहिलं, पण अजून मी आमचं बाबा दादा नेता आहेतच, याच्यातलं काय भाग नाही. पण ती दादा स्वतःच म्हणलो, त्यामुळे गाव सगळी तीच बोलते ती. त्याचं काय होणार नाही, तिकडं कोणी जाणार नाही, काय नाही. गावात आमच्या 50 मतं पडतील बघा डेळ्याला. 50 लय झाली, उघड झाला काटून कुठून.
आता पोरगा आहे त्यांचा, तेच येतील का आमदार म्हणून निवडून? आता काय सांगता येते, जग कौल आहे ह्याच्यात, लोकमत आहे ह्याच्यात. हा. एक बाजू कुठलीच बोलता येतंय का? आता ही कुस्ती लागलेली आहे, कोण खालीवर काय होणार ते होणारच आहे. अभिजित आबांबद्दल तुमचं मत काय? ठीक आहे, ठीक आहे, आबा काम करतील वाटतं का निवडून आल्यावर? असं वाटतंय. यंदा माड्यात सत्ता परिवर्तन होईल का? झालीच म्हणायची. झालीच. यंदा माड्यात सत्ता परिवर्तन होणार का? होणार गे, होणार गे. कोण येईल वाटते तुम्हाला? अभिजित आबा. दादांनी 30 वर्षात विकास केला की नाही? काय केलं नाही दादानी विकास, काय सुधी नाही. काय केलं? दादा म्हणतात पाणी दिलं, रस्ता केलं मी. काय नाही, पाणी दिलं नाही, रस्ता दिला नाही. बघितलं आम्ही काल तिकडे गेलतो, याला काय ते शिराळालाही गेलतो, एक 5-6 गावात गेलतो, पण काय नाही, एक रस्ता नाही, त्यांना पाणी सुधी नाही. मुलीमला पाणी 8 दिवसात एकदा देते ते प्यायला सुधी. टिंबुर्णीला तशीच अवस्था आहे. आरणमध्ये आता कसं ते पावसाच्या ह्याच्यावर बघायला लागले, नंतर अजून 2 महिन्यांनी इथं सुधी तीच आहे अवस्था. म्हणजे 30 वर्ष झालं अजून पाण्यासाठी झगडते. मग काय, पाण्यासाठी तसंच आहे. पावसाळ्यात पाणी सोडून देते ते, उन्हाळ्यात नाही. मग अशी परिस्थिती आहे, काय नाही इथं. मिनलताईबद्दल तुमचं मत काय? लाडक्या बहिणीवरून जोरदार प्रचार चालू आहे त्यांचा. काय नाही, काय त्यांचा तर काही विशेष कारण नाही. भाजप ही सरकारच नको आहे आपल्याला, एकतर सत्ताच बदलली पाहिजे, त्यात काय विषय. आबांचं नेतृत्व कसं वाटतं तुम्हाला? आबांचं चांगलं आहे की, गरिबीतनं चांगलं केलंय त्याने. शेतकरी आहे माणूस, ती चांगल्या पद्धतीने काम आहेत त्यांची, धाडसानं कामं करणारी माणसं आहेत, त्यांनी करावं. यंदा माड्यात सत्ता परिवर्तन होणार? 100% होणार, त्यात काय. जरांगे फॅक्टर काम करणार का माडा तालुक्यात? करणार की, आबांच्याच मागं जाणार सगळे. तर आजोबा, तुम्हाला काय वाटतं आरणकडून कोणाला सपोर्ट मिळेल? आरामचं आता तसं म्हणजे काय बघा, काय आता तसं पुन्हा आता सगळी ही आहे ती, मग आता काय होतं, काय शक्यता आहे. तुम्हाला तुमचं दादांबद्दल काय मत आहे? दादांबद्दल ती आहे की आता ती, हा ती चाललंय, भारी चाललंय तिथे बी. हा. आणि आबांबद्दल? हा बस आता काय मग, तिकडं नेहमी काय, इकडं नेहमी काय, जिकडे तिकडे असते तिथे. म्हणजे तुम्हाला वाटतंय की दोन्हीकडे पार्ट सेमच आहे? हा. आणि मिनलताई? आता ती लांबच्या असल्यामुळे तिकडे इतकं नाही त्यांचं लय. एवढं पार्ट नाही. 30 वर्ष दादा सत्तेत होतं, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी विकास केलाय की नाही? आता त्यांनी पहिलं म्हणजे पाणी पिणी आणलं की इकडं, कॅनेलचं आणलं त्याने, दादाने विकास केला की बाजपत्र सगळा विकास तर झालाय. हा, त्यामुळेच यांच्याकडे लोक अजून आहेत. आहे ती. तुमच्या गावात जरांगे फॅक्टर काम करणार का? ती मी आहे जे भीमवाला, त्याच्यामुळं बाकीचं काय सांगू शकत ना. आपलं मत तुतारीला. मिनलताईबद्दल काय तुमचं मत? काय नाही, त्यांचं वेगळं, आपलं फक्त मत तुतारीला. हा. उद्धव ठाकरे आरणमध्ये कोणाचं वार आहे? आता वार लय घड्याळाच आहे, घड्याळाचं. कारण बाया माणसं जी आहे ती सगळी घड्याळाकडे जाणार आहे. घड्याळाचं? हा. कसं काय? आणि आमची जी आहे ती आमच्या वयाची, ती बी घड्याळाकडे. घड्याळाचं. मग आधी तर सत्ता दादांची होती, मग दादा बी तसं चांगलाच होता की वय. तरी पण ही बायाला ती ही दिलं ना तुम्ही, पेन्शन काय मदत म्हणून 1,500 दिले का नाही, मग त्याच्यासाठी ती करणार. हा, बबन दादा बी चांगलाच होता, ती काय म्हणजे त्यानं बी कामं केलेली आहे ती. परत ही बाया तू पेन्शन दिलेली तर कसेच वाटतील त्याला, एक अंदाज. आणि अभिजित दादांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ती काय बोलू नका बाबा, इतकं कॉल मला बोलू नका.